आज आपण पृथ्वीचे अंतरंग हा महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. नेहमी एक्झाममध्ये विचारला जाणारा घटक आहे, की पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीच्या कोरपर्यंत कुणी या ठिकाणी पोहोचलेलं नाही. परंतु जे भूकंप होतात किंवा खाणीमध्ये काम करत असताना आपल्याला या ठिकाणी उष्णता जास्त जाणवते. यावरून पृथ्वीचा या ठिकाणी गाभा जो आहे, तो तप्त असावा असा एक समजा अंदाज आहे, अनुमान आहे. मग या पद्धतीनं जे संशोधन आहेत त्यानुसार आपण या ठिकाणी पृथ्वीचे अंतरंग हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करताना पृथ्वीबद्दल आपण अगोदर माहिती पाहिली, की पृथ्वीवरती जमीन ही 29% आहे आणि पाणी 71% आहे. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण जो राहतो ते पृथ्वीवरती भूकवचावरती राहतो. भूकवचाच्या खाली या ठिकाणी प्रावरण आहे. प्रावरणाच्या खाली या ठिकाणी पृथ्वीचा गाभा म्हणजेच कोर मिळते. यावरती आपल्याला एक्झाममध्ये स्टॅटिक क्वेश्चन विचारले जातात. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये कोणते घटक असतात? ज्याला की आपण निके म्हणतो. निकेल प्लस फेरस असतं. ओके. त्यानंतर प्रावरण आणि गाभा यांच्यामध्ये जी लेयर आहे, डिस्कंटिन्यूटी आहे, विलगता आहे, ती कोणत्या नावाने आपण दाखवतो? ज्याचा शोध लावलेला आहे गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने. म्हणून प्रावरण आणि गाभा यांच्यामधील लेयरला आपण गटेनबर्ग विलगता असं म्हणतो. ओके. मग असे जे क्वेश्चन तयार होतात, ते सर्व या टॉपिकवर आहेत. पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीच्या अंतरंगाला सुरुवात करण्यासाठी मी पहिल्यांदा या ठिकाणी बोर्डवरती डायग्राम पण दिलेली आहे. परंतु त्या अगोदर समजून घ्या. या ठिकाणी आपली पृथ्वी आहे. आपण जे राहतो ते पृथ्वीच्या भूकवचावरती राहतो. ठीक आहे. भूकवचावरती म्हणजे या भागामध्ये राहत आहोत. आपण जो अभ्यास करणार आहोत तो अंतरंगाचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. जे सेंट्रलला आहे, केंद्रापाशी आहे ते या ठिकाणी पृथ्वीचा गाभा आहे. ज्याला की आपण या ठिकाणी अर्थ कोर म्हणतो. त्यानंतर पृथ्वीच्या गाभ्यानंतर असतं प्रावरण. प्रावरण. प्रावरणाच्या नंतर असतं भूकवच. ओके. असे हे 3 लेयरमध्ये पृथ्वीचा अभ्यास करणार आहोत. जसं-जसं आपण पृथ्वीच्या केंद्राकडे जाऊ, म्हणजेच या ठिकाणी सेंट्रल पॉइंटला पृथ्वीच्या पोहोचू, तसं-तसं पृथ्वीची घनता आणि उष्णता ही प्रचंड प्रमाणात वाढत असते. सूर्याचं जसं तापमान 6000 अंश डिग्री सेल्सियस आहे, त्याच पद्धतीनं साधारणतः पृथ्वीच्या कोरमध्ये पृथ्वीचं टेम्परेचर 5500 अंश ते साधारणपणे 6000 अंश डिग्री सेल्सियस पर्यंत आहे. परंतु यापर्यंत कोणी पोहोचलेलं आहे का? तर नाही. परंतु मग हे जे संशोधन आहे ते कशावरून आपल्याला मिळतात? तर या ठिकाणी जे भूकंप होतात किंवा खाण काम करता वेळेस खाणीमध्ये जास्त खोलवर गेलं, की आपल्याला या ठिकाणी उष्णता जास्त जाणवते. यावरून असा अंदाज काढलेला आहे, की पृथ्वीचं अंतरंग हे कसं असणार आहे? उष्ण असणार आहे. त्या ठिकाणी प्रचंड उष्णता आहे. त्यानंतर पृथ्वीच्या या ठिकाणी गाभामधून खास करून प्रावरणातून आपल्याला वेगवेगळ्या पृथ्वीवरती भूकंप पाहायला मिळतात. ते देखील पृथ्वीच्या अंतरंगाचाच परिणाम आहे. त्यानंतर या ठिकाणी पर्वतांची निर्मिती होते. त्यानंतर समुद्रामध्ये भूकंप घडून येतात. ते सर्व पृथ्वीच्या अंतरंगामुळे घडून येतात. तर हे 3 पार्ट आपल्याला पाहायचे आहेत. भूकवच, प्रावरण आणि गाभा. या तिन्हीचे देखील प्रकार पडतात. भूकवचचं वैशिष्ट्य सांगता येतं जवळपास या ठिकाणी भूकवच च 2 भागामध्ये अभ्यास करता येतो. एक आहे खंडीय कवच. ठीक आहे. जी जमीन आहे, जमिनीपासून जे भूकवच लागतं त्याला आपण खंडीय भूकवच म्हणतो. आणि महासागराच्या खाली जी जमीन लागते त्याला महासागरीय कवच म्हणतो. असे पृथ्वीचे 2 कवच आहेत. एक खंडीय कवच आणि दुसरं आहे महासागरीय कवच. कारण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पृथ्वीवरती जमीन 29% आहे आणि पाणी या ठिकाणी 71%. म्हणून समुद्राच्या खालची जी जमीन आहे त्याचा अभ्यास आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये महासागरीय कवच म्हणून करतो. त्यानंतर प्रावरणाचे देखील 2 भागामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक आहे प्रावरण बाह्य प्रावरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे उच्च प्रावरण आणि या ठिकाणी निम्न प्रावरण. त्याच पद्धतीनं गाभा, पृथ्वीची कोर जे की लास्ट पॉइंट आहे, तो शिकता वेळेस आपल्याला पाहायचा आहे की पृथ्वीचा या ठिकाणी बाह्य कोर, आउटर या ठिकाणी कोर आणि या ठिकाणी इन्नर कोर, अंतर्गाभा 2 टाइपमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पृथ्वीचा या ठिकाणी प्रावरण भूकवच पाहत असताना पृथ्वीची निर्मिती जर विचारलं कधी झालेली आहे, तर पृथ्वीची निर्मिती जवळपास 460
कोटी वर्षापूर्वी झालेली आहे असं मानण्यात येतं. ठीक आहे. हे सर्व अंदाज आहेत. तर त्यावेळेस कोणी होतं का की किंवा रिटर्नमध्ये काही प्रूफ आहे का? नाही. सध्याची जे या ठिकाणी संशोधन आहे त्यानुसार आपल्याला माहिती मिळत आहे, की जवळपास पृथ्वीची निर्मिती ही 460 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. सुरुवातीला पृथ्वी ही वायू स्वरूपामध्ये होते. सुरुवातीला जर पृथ्वी पाहिलं तर वायू स्वरूपामध्ये होते किंवा सध्या जर आपण ज्या सोलार सिस्टीममध्ये राहतो त्याच्या बाहेर आता सध्या देखील काही ग्रह हे कसे आहेत? वायू स्वरूपात आहेत. मग वायू स्वरूपामधून या ठिकाणी पृथ्वी द्रव त्यानंतर स्थायू मध्ये रूपांतरित झालेली आहे, ज्याला की बऱ्याच वर्षाचा काय कालावधी लागलेला आहे. वायूपासून या ठिकाणी स्थायूपर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाचं आहे त्यावरती तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांचा काय झालेला आहे? प्रभाव पडलेला आहे. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन, ठीक आहे, उष्णता उत्सर्जन ही प्रक्रिया होऊन वायूमधून द्रव, द्रवामधून स्थायू मध्ये निर्माण झालेला आहे. आणि जे काही समजा पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली होतात ज्यामुळे की तप्त लावारस या ठिकाणी पृथ्वीच्या भूकवचावरती आलेला आहे, तो सुरुवातीला या ठिकाणी तप्त होता, म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काय असते? उष्णता असते किंवा पृथ्वीच्या गाभ्यामध्ये सर्वात मोठी किंवा प्रचंड प्रमाणावरती काय असते? उष्णता असते. जेव्हा केव्हा ते पृथ्वीच्या भूकवचावरती येतात तेव्हा ते नंतर या ठिकाणी थंड होऊन घन रूपामध्ये तयार झालेले असतात. म्हणूनच पृथ्वीचं जे भूकवच आहे ते कसं आहे? स्थायू रूपामध्ये आहे. म्हणून भूकवचाचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि भूकवचाचा अभ्यास करताना 2 टाइप मध्ये पाहणार आहोत. एक आहे खंडीय भूकवच, खंडीय भूकवच, आणि दुसरा आहे महासागरीय, महासागरीय भूकवच. खंडीय भूकवचामध्ये जो काही जमिनीचा भूभाग आहे, जो काही जमिनीचा भूभाग आहे तो या ठिकाणी खंडीय भूकवचामध्ये समाविष्ट होतो. ठीक आहे. आणि हे जे काही भूकवच आहे खंडीय ते जवळपास कसं आहे? तर घन रूपामध्ये आहे. ठीक आहे. घन रूपामध्ये आहे. हे जर विचारलं जमिनीपासून जवळपास आपण जर साधारणपणे 30 ते 35 किलोमीटर पर्यंत पृथ्वीच्या आतमध्ये गेलो तर भूकवच मिळतं आपल्याला. ठीक आहे. जमिनीपासून 30 ते 35 किलोमीटर पर्यंत काय आहे? खंडीय भूकवच आहे. नेक्स्ट आहे खंडीय भूकवच, हे घन स्वरूपामध्ये आहे. त्यानंतर यामध्ये महत्वाचे 2 घटक आढळतात, ज्याला की आपण सिलिका आणि ॲल्युमिनियम, सिलिका आणि ॲल्युमिनियम हे घटक मिळतात. म्हणून भूकवचामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम मिळत असल्यामुळे याला आपण सियाल असं म्हणतो. म्हणून सियाल हे कशामध्ये मिळते? तर खंडीय भूकवचामध्ये मिळतं. सियाल का म्हणण्यात येतं? तर यामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियमचा काय असतो? समावेश असतो. त्यानंतर त्याच पद्धतीनं महासागरीय कवच, महासागरीय कवचामध्ये या ठिकाणी सिलिका आणि मॅग्नेशियम, मॅग्नेशियम हे घटक आपल्याला मिळतात. म्हणून या ठिकाणी याला सायमा असं म्हणतात. म्हणून महासागरीय भूकवच जे आहेत त्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम मिळत असल्यामुळे त्याला आपण सायमा असं म्हणतो. खंडीय जे कवच आहे त्यामध्ये महत्वाचं खडक मिळतं, ज्याचं नाव काय आहे? ग्रॅनाइट आहे. ठीक आहे. ग्रॅनाइट हे खडक या ठिकाणी खंडीय भूकवचामध्ये मिळत असतं. आणि खंडीय भूकवच आणि महासागरीय भूकवच यांच्यामध्ये जी काय म्हणता येईल दोघांना विलग करणारी रेषा आहे ती या ठिकाणी शास्त्रज्ञ कॉनराइड यांनी शोधलेली आहे. म्हणून या रेषेला कॉनराइड विलगता असं म्हणतात. ओके, पहिली लेयर आपण पाहत आहोत, त्याचा अभ्यास करतोय, ज्यामध्ये की 3 घटक आहेत: भूकवच, प्रावरण आणि या ठिकाणी पृथ्वीचा गाभा. आपल्याला प्रश्न तयार होतो की खंडीय भूकवच मध्ये कोणते 2 घटक मिळतात? तर आपण आन्सर देऊ शकतो तेव्हा सिलिका आणि ॲल्युमिनियम. महासागरीय कवच मध्ये कोणते 2 घटक मिळतात? तर सिलिका आणि मॅग्नेशियम, ज्याला की आपण सायमा असं म्हणतो. त्यानंतर पृथ्वीचा जो या ठिकाणी भूकवच आहे याची जर जाडी विचारली तर 30 ते 35 किलोमीटरची आहे.
काही ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं पर्वत जर असतील तर पर्वतापासून भूकवचाची जाडी जवळपास 40-42 किलोमीटर येते. समुद्रामधून जर आपण या ठिकाणी जर जाडी पाहिली तर जवळपास 10 किलोमीटर पर्यंतच आपल्याला जाडी मिळते. म्हणून याचा अव्हरेज घेतलेला आहे. भूकवचाची जाडी किती असते असं विचारलं तर जवळपास 35 किलोमीटर पर्यंत असते. ओके. म्हणून भूकवच आपल्या लक्षात आलेलं असेल. भूकवचाशी संबंधित आणखी आपल्याला काय सांगता येतं तर भूकवच हा एकदम सुरुवातीचा पृथ्वीच्या गाभ्यातील सुरुवातीचा काय आहे स्तर आहे. जसं जसं आपण आता या ठिकाणी पृथ्वीच्या गाभ्याकडे जाऊत म्हणजेच केंद्राकडे जाऊत. पहिल्यांदा तर तुमच्या लक्षात आलेच असेल की आपण भूकवचावरती राहतो आणि इथून आपण पृथ्वीच्या केंद्राकडे अभ्यास करत आहोत. ठीक आहे. त्यातली एक कोर मी तुम्हाला या ठिकाणी मोठ्या डायग्राम मध्ये दाखवलेली आहे, ज्यामुळे की आपल्याला समजायला काय सोपं जाईल. म्हणून भूकवच पाहिल्यानंतर दुसरा आपल्याला महत्वाचा स्तर पाहायचा आहे ते म्हणजे प्रावरण. आणि जसं जसं आपण पृथ्वीच्या केंद्राकडे जाऊ तसं तसं या ठिकाणी पृथ्वीची घनता वाढत राहते. त्याच पद्धतीनं पृथ्वीचं टेम्परेचर देखील वाढत राहतं. सुरुवातीला टेम्परेचर हे जवळपास 1 अंश डिग्री सेल्सिअस वाढण्यासाठी जवळपास 32 मीटर अंतर लागतं. परंतु जसं जसं आपण खाली जात जाऊ पृथ्वीच्या केंद्राकडे तसं तसं काय होतं की हस्तांदोलन मधील प्रकार, ठीक आहे, मी तुमची कमेंट वाचली नाही, तुम्ही दुसरंच काहीतरी विचारत आहे. हस्तांदोलनामधील प्रकार, त्याची ट्रिक सांगा. ओके. हस्तांदोलन हा आपण टाईप घेता वेळेस सांगू. हस्तांदोलनात सूत्र आहे n-1/2. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले तेव्हा आपण हे सूत्र वापरणार. ठीक आहे. परंतु आपला सध्या तो टॉपिक सुरू नाही. सध्या आपण पृथ्वीचे अंतरंग हा पाहत आहोत. नेक्स्ट आहे 1 अंश डिग्री सेल्सिअस तापमान वाढण्यासाठी 32 मीटर अंतर जावे लागते. आणि पृथ्वीच्या जसं जसं आपण केंद्राकडे जाऊ तसं तसं काय होत असतं, तापमानामध्ये वाढ होत असते. तापमान वाढत जाते. त्यानंतर घनता, पृथ्वीच्या जसं जसं आपण केंद्राकडे जाऊ तशी तशी घनता वाढत जाते. फक्त प्रावरणामध्ये काय असते त्या ठिकाणी द्रव स्वरूपामध्ये असतं प्रावरण. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जे नंतर घनता. घनता आपण पाहिले की जसं जसं पृथ्वीच्या केंद्राकडे जाऊ तसं तसे घनता वाढत राहते. तापमान देखील काय होते या ठिकाणी वाढत राहते. केंद्रामध्ये जर पाहिलं आपण पृथ्वीच्या जवळपास 6000 अंश डिग्री सेल्सिअस तापमान आहे, जे की सूर्याचं देखील किती असतं अंदाजे साधारणपणे 6000 अंश डिग्री सेल्सिअस असते. त्यानंतर नेक्स्ट दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे पृथ्वीच्या अंतरंगाकडे जाता वेळेस. भूकवच हा आपण कंप्लीट केला. त्यानंतर दुसरा आहे प्रावरण, पृथ्वीचे प्रावरण. ओके. पृथ्वीचे प्रावरण याचा देखील अभ्यास आपण दोन प्रकारे करतो. एक आहे बाह्य प्रावरण आणि दुसरा आहे अंतर्गत प्रावरण. ठीक आहे. म्हणजेच बाह्य प्रावरण म्हणजे आकृतीमध्ये दिसत असेल तुम्हाला, जसं की सुरुवातीला जर पाहिलं पृथ्वीचा ज्या ठिकाणी आपण राहतो जमिनीवरती तिथून भूकवच सुरू होतं अंतर्गत भागाचं. भूकवच्या नंतर प्रावरण सुरू होतं. किती किलोमीटर पासून अंदाजे प्रावरण सुरू होतं असं विचारलं तर 42 किलोमीटर पासून काय होतं प्रावरण सुरू होतं. प्रावरणाचे दोन भाग आहेत या ठिकाणी. एक आहे उच्च प्रावरण आणि दुसरा आहे निम्न प्रावरण. एक आहे उच्च प्रावरण आणि दुसरा आहे निम्न प्रावरण. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण ज्याला की आपण आउटर मेंटल आणि लोअर मेंटल असं म्हणतो. याचं वैशिष्ट्य आहे प्रावरणाचं, जेवढे काही आपल्याला पृथ्वीवरती या ठिकाणी अंतर्गत पृथ्वीच्या हालचाली जाणवतात किंवा भूकंप दिसतात किंवा समुद्राखाली भूकंप घडून येतात, लावारस जो वर येत असतो तप्त असणारा, तो सर्व क्रिया या ठिकाणी घडत असतात. ते म्हणजे पृथ्वीचं जे उच्च प्रावरण आहे त्या ठिकाणी. आणि निम्न प्रावरण हा या ठिकाणी उच्च प्रावरणाच्या नंतर आणि कोरच्या जवळ असणारा भाग आहे. तो देखील जवळपास या ठिकाणी द्रव स्वरूपामध्ये असतो. पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करताना भूकवच या ठिकाणी कोणत्या स्टेट मध्ये आहे असं विचारलं तर आपल्याला सांगावं लागतं सॉलिड स्टेट मध्ये आहे. प्रावरण कसं आहे, लिक्विड किंवा सेमी लिक्विड अशा पद्धतीचं आहे प्रावरण. आणि पृथ्वीचा जर कोर जर विचारलं तर या ठिकाणी जो गाभा आहे पृथ्वीचा तो कसा आहे, घन स्वरूपामध्ये आहे. म्हणजेच
काय सांगता येईल सॉलिड स्टेट मध्ये आहे. हे दोन्ही मधला फरक आहे. प्रावरण पाहिल्याच्या नंतर आपल्याला महत्त्वाचं डिस्कस करायचं आहे तो म्हणजे कोर. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोण निर्मिती, ज्वालामुखी यासारख्या प्रक्रिया घडतात. या प्रावरणामध्ये जी हालचाल होते यामुळं भूकंप, पर्वत निर्मिती, त्यानंतर द्रोणी निर्मिती ह्या क्रिया कोणत्या पृथ्वीच्या स्तरामध्ये घडून येतात असं विचारलं तर प्रावरणामध्ये. प्रावरणाची सुरुवात 42 किलोमीटर पासून होते. अंदाजे जवळपास 2900 किलोमीटर पर्यंत प्रावरण आहे. त्यानंतर प्रावरणाच्या नंतर शेवटचा या ठिकाणी पृथ्वीचा अंतरंगामध्ये पॉइंट येतो तो म्हणजे पृथ्वीचा गाभा, ज्याला की आपण पृथ्वीची कोर म्हणतो. या कोर पर्यंत कोणी पोहोचलेला आहे का नाही, सूर्यावरती कोणी पोहोचलेला आहे का नाही, तरी देखील याचा जो आपण अभ्यास करत असतो तो वेगवेगळ्या या ठिकाणी जे पृथ्वीवरती बाह्यरंग आपल्याला मिळतात भूकंपामधून किंवा नंतर खाणकाम करता वेळेस, त्यावरून आपण असा अंदाज काढलेला आहे की पृथ्वीचा जो गाभा आहे तो कसा असायला पाहिजे, घन स्वरूपामध्ये असायला पाहिजे. घन स्वरूपात पृथ्वीचा गाभा हा घन स्वरूपात असतो. त्यानंतर पृथ्वीच्या गाभ्याचे देखील दोन भाग पाडतात. जसं आपण भूकवचाचे महासागरीय कवच आणि या ठिकाणी खंडीय कवच, प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि या ठिकाणी निम्न प्रावरण. त्याच पद्धतीचे गाभा या ठिकाणी बाह्य गाभा, आउटर कोर, त्यानंतर आहे अंतर्गाभा, इनर कोर, असे दोन भाग पडतात. नेक्स्ट आहे याबद्दल आणखी काय सांगता येतं तर जो काही या ठिकाणी इनर कोर आहे त्यामध्ये कोणते दोन घटक आढळतात. जसं आपण पाहिलं भूकवचामध्ये या ठिकाणी जो भूकवच आहे खंडीय भूकवचामध्ये आपल्याला सिलिका आणि ॲल्युमिनियम मिळत असतो. त्यानंतर महासागरीय जे भूकवच आहे त्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम मिळतं. ओके. आणि कोर मध्ये विचारलं तर कोर मध्ये महत्वाचे दोन घटक मिळतात. म्हणून पृथ्वीच्या गाभ्यामध्ये कोणते घटक मिळतात असं विचारलं त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये या दोघांचं इनिशियल घेऊन निफे हा घटक मिळतो असं म्हणण्यात येतं. पृथ्वीचा जो गाभा आहे तो जवळपास भूकवचापासून जेव्हा आपण 5150 किलोमीटर आत जाऊ तेव्हा या ठिकाणी पृथ्वीचा गाभा सुरू होतो. जवळपास 2900 किलोमीटर पर्यंत पृथ्वीचा बाह्य गाभा. त्यानंतर जो इनर कोर आहे पृथ्वीची ती 5150 किलोमीटर पासून ते जवळपास 6371 किलोमीटर पर्यंत आपल्याला मिळते. ओके. तर हे महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचा क्वेश्चन, जसं जसं आपण पृथ्वीच्या कोरकडे जाऊ म्हणजे या ठिकाणी अंतर्गाभ्याकडे जाऊ तेव्हा पृथ्वीचं तापमान काय होतं, वाढत राहतं. जर पृथ्वीच्या कोरमध्ये जर तापमान पाहिलं तर जवळपास 6000 अंश डिग्री सेल्सिअस आहे. 5500 अंश डिग्री सेल्सिअस पासून 6000 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला निकेल आणि सिलिका लिहिलं का इथं, निकेल आणि फेरस किंवा आयर्न मिळतो. म्हणजेच या ठिकाणी पृथ्वीच्या गाभ्यामध्ये आपल्याला आयर्न मिळतो, लोखंड मिळते. तर 6000 अंश डिग्री सेल्सिअसला तर लोखंडाचं पाणी व्हायला पाहिजे. तरी देखील पृथ्वीचा गाभा हा स्थायी स्वरूपामध्ये असण्याचं महत्वाचं कारण आहे. जसं जसं आपण पृथ्वीच्या या ठिकाणी कोरकडे जाऊ म्हणजे पृथ्वीच्या केंद्र भागाकडे जाऊ तसं तसं प्रचंड प्रमाणामध्ये काय वाढत असतो, या ठिकाणी दाब वाढत असतो. प्रचंड मोठ्या प्रमाणाचा काय असतो, पृथ्वीच्या अंतरंगावरती दाब असतो. आणि पृथ्वीच्या अंतर भागामध्ये प्रचंड दाब असल्यामुळे या ठिकाणी आयर्न असेल, निकेल असेल किंवा पृथ्वीचा जो कोर आहे तो कसा आहे, स्थायी स्वरूपामध्ये आहे. आणि पृथ्वीचा कोर स्थायी स्वरूपामध्ये असल्यामुळे पृथ्वी कशी आहे, स्थिर आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजेच या ठिकाणी परिवलन करते. पृथ्वीने स्वतःभोवती परिवलन केल्यामुळे पृथ्वीचा जो कोर आहे तो स्थायी स्वरूपामध्ये आहे. परंतु प्रावरण म्हणजेच हे जे शिलावरण आहे ते जवळपास लिक्विड किंवा सेमी लिक्विड मध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये ऊर्ध्वपातन होऊन पृथ्वीच्या बाहेर ही चुंबकीय शक्ती निर्माण होते. आणि पृथ्वीच्या बाहेर जी चुंबकीय शक्ती निर्माण होते त्याला पृथ्वीचं चुंबकावरण म्हणतात.
आणि हे पृथ्वीचं 5वे चुंबक आवरण आहे. महत्वाचा पॉइंट आहे एक्झामच्या दृष्टीने. पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणे, पृथ्वीच्या परिवलनामुळे या ठिकाणी पृथ्वीचा गाभा आणि प्रावरणामध्ये ऊर्ध्वगामी या ठिकाणी काय होतं, परिवलन होऊन भोवऱ्याप्रमाणे विद्युत निर्माण होते. ठीक आहे, विद्युत शक्ती निर्माण होते, ज्यामुळे की पृथ्वीच्या बाहेर, ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या बाहेर असे या ठिकाणी चुंबक आवरण निर्माण होतं. या चुंबक आवरणामुळे पृथ्वीच्या बाहेर 5वे हे चुंबक आवरण आहे असं मानण्यात येतं. या 5व्या चुंबक आवरणामुळे काय होतं, सूर्यापासून येणारे जे सौर देवानंद जाधव, ओके, जे सूर्यापासून येणारे सौरवात आहेत, ओके, सूर्यापासून येणारे जे सौरवात आहेत यापासून पृथ्वीचं काय होतं, संरक्षण होतं किंवा ते थांबवण्यात येतात. म्हणून पृथ्वीच्या भोवती असणारं 5वं आवरण कोणतं आहे, तर चुंबक आवरण हे पृथ्वीच्या भोवती असणारं महत्वाचं 5वं आवरण आहे. ओके, अशा पद्धतीनं आपण पृथ्वीचे अंतरंग पाहिलेले आहेत. पृथ्वीचे अंतरंग पाहत असताना क्रमानं पाहिला आपण अगोदर सिलिका हा घटक मिळतो, सिलिका नंतर ॲल्युमिनियम नंतर पाहिलं पुन्हा सिलिका नंतर पुन्हा मॅग्नेशियम आणि कोर मध्ये पाहिलं आपण निकेल आणि फेरस किंवा आयर्न हे घटक मिळतात. ओके, सिलिका आणि ॲल्युमिनियम भूकवच, सिलिका आणि मॅग्नेशियम महासागरीय भूकवच, खंडीय भूकवच. त्यानंतर निकेल आणि फेरस हे आपल्याला या ठिकाणी इन्नर कोर मध्ये मिळतात पृथ्वीचं जवळपास भूकवचाची, खंडीय भूकवचाची जाडी सांगितली 30 ते 35 किलोमीटर. त्यानंतर प्रावरणाची सुरुवात 42 किलोमीटर पासून होते आणि जे पृथ्वीचा गाभा आहे तो जवळपास 2900 किलोमीटर पासून सुरू होतो. त्यानंतर महत्वाचं सांगितलं, जे गाभ्याचे 2 प्रकार आहेत, एक आहे बाह्य गाभा, दुसरा आहे अंतर्गत गाभा. या ठिकाणी जो इन्नर कोर आहे ती 5150 किलोमीटर पासून ते 6371 किलोमीटर पर्यंत असते. ओके, आता आपल्याला दुसरा महत्वाचा पॉइंट पाहायचा आहे, भूकवच, प्रावरण आणि गाभ्यामधील म्हणजे विलगता म्हणजे ज्याला आपण म्हणू डिसकंटिन्युटी. ओके, डिसकंटिन्युटी, विलगता. भूकवच आणि प्रावरण हे कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेलं आहे की या किलोमीटर पर्यंत अंतरापासून हे काय होत आहेत, वेगळे होत आहेत. त्या शास्त्रज्ञाच्या नावावरूनच नाव दिलेलं आहे. ठीक आहे, ते आपल्याला नाव विचारण्यात येतात. किंवा प्रावरण आणि गाभा हे कोणत्या रेषेने विलग करण्यात आलेले आहे, त्या रेषेचं नाव काय आहे. ओके, हे नाव महत्वाचे आहेत. तर या ठिकाणी भूकवचाचे जे 2 प्रकार आहेत, एक आहे खंडीय आणि दुसरा आहे महासागरीय. खंडीय भूकवच आणि महासागरीय भूकवच हे कोणत्या विलगतेने वेगळे करण्यात आलेले आहेत असं विचारलं तर कॉनरॅड या शास्त्रज्ञाने असं संशोधन केलं होतं, म्हणून या विलगतेला कॉनरॅड विलगता असं म्हणतात, खंडीय भूकवच आणि महासागरीय भूकवच यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रावरण आणि भूकवच यांना कोणत्या विलगतेने वेगळे केलेलं आहे असं विचारलं तर मोह या शास्त्रज्ञाने शोध लावलेला असल्यामुळे मोह विलगता असे म्हणतात. आणि लास्ट आहे प्रावरण आणि गाभा यांना वेगळा करणारी विलगता कोणती आहे, तर गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने संशोधन केलेले असल्यामुळे गटेनबर्ग विलगता असे म्हणतात.